नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत. आणि मी आशिक टिळक, तुम्ही बघता आशिक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी जो काही सोहगवे या गावातील जो काही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाला आणि ते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असे बरेच असे लहान पोरींचं सांस्कृतिक कार्यक्रम डान्स वगैरे त्या ठिकाणी झाला, तो तुम्हाला आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल. तसेच डहाणू विधानसभाचे आमदार विनोद निकवले, तसेच त्यांचे सहकार्य इतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते, ते ठिकाणचं त्यांचं भाषण होतं. सर्व व्लॉग तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओत नांगा मिळेल. फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा. व्हिडिओवर लाईक करा, मित्रांना शेअर करा. जर चॅनलला नव्हते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया. प्रयत्न करतो. या निमित्ताने एवढंच न राहता पुढेही ज्या काही राजकीय घडामोडी होतात त्याचे परिणाम हे आपल्या सर्वसामान्य जनतेवर होतात. त्या राजकीय घडामोडींना सुद्धा एक तडीस्तर उत्तर देण्यासाठी आपली एकी ही खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलात. आपल्या या कार्यक्रमाला गालबोट तसे लागणार नाही. आपण सर्व शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे लागणार नाही, परंतु त्याची सुद्धा आपण दखल घ्यावी आणि आपला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा. थोडासा तिथे रस्त्यावर आल्यानंतर तिथे पण मला टोपो वगैरे दिसली, तर तिथेही काही जेवण वगैरे बनवलं असेल कदाचित. आता खरं म्हणजे ठीक आहे, काय वेगवेगळा काही लोकांची मानसिकता असते, परंतु तसं न होता एक गाव एकत्र राहिला तर जे गाव करू शकतो ते राव करू शकत नाही, अशा प्रकारची एक संकल्पना आहे. तर गावाच्या पुढे रावचे काही चालणार नाही. काही दिवस ते राव काय करते ते करू दे, पण आपला गाव एकत्र राहिला हा गावच पुढे जाईल. आणि या ठिकाणी मला बोलवलं, आम्हाला जो काही आमचा सत्कार किंवा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्व सोगे गावाची सर्व आपली जी टीम आहे त्या टीमला मी धन्यवाद देतो. आणि खास करून स्टेजवरील लहानी, लक्ष्मण आणि इतर सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. थांबतो. थँक्यू कॉम्रेड्स. आज आपण या ठिकाणी भंडारा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला दरवर्षी आपण आर्थिक मदत आणि इतर मदत सुद्धा आपण आमदारांकडून घेतो आणि हा कार्यक्रम करत असतो. यावेळेस आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ठेवण्याचं एक आयोजन केलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला जी मुलं सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांना एक सन्मान चिन्ह, एक 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक आपला आदिवासी दिन आणि आजचा सांस्कृतिक दिन असे दोन्ही मिळून आपल्याला ह्याच्यावरती एक सन्मान चिन्ह सुद्धा आपल्या आमदारांकडूनच आपण घेतलेले आहेत. आपण आदराने त्यांच्या जे काही इथे कार्यक्रम करतील त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे आपल्याला आमदारांनी दिलेले जे सन्मान चिन्ह आहेत ते सुद्धा आपल्या घरामध्ये जाणार आहेत. पुढचा कार्यक्रम आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जे कार्यक्रम घेतलेले मुलांनी आहेत ती या ठिकाणी आले नसतील, त्याने तात्काळ लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. आता आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जे समोर उभे राहिलेले आहेत 9 तरुण मंडळाचे सर्व सदस्य, त्यांनी संपूर्ण ते इथले जे आहेत त्यांनी पाठीमागे जायचं आहे आणि ज्या खुर्च्या आता इथे आहेत त्या तिकडच्या ह्याच्यामध्ये लावायच्या आहेत. जिथे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते बसणार आहेत आणि आपण सगळे
आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही बिहत कुणाला नाही. आहे आदिम आमची संस्कृती, बोला दादा हो जय जोहार. आम्ही आदिवासींची लेकरे, जंगल आमची शान. आम्ही आदिवासींची लेकरे, जंगल. चला शेती करू, भात गंग्या भरू. चला शेती करू, भात गंग्या भरू. पिकवतो आम्ही राशीर, डोंगर खोऱ्यात रहूर. आम्ही आहोत आदिवासी, डोंगर खोऱ्यात रहूर. आम्ही आहोत आदिवासी, डोंगर खोऱ्यात रहूर. आम्ही आहोत आदिवासी, डोंगर अजून नाचा लागेल त्याच्याकरता बेट घेऊन घ्या. चालू झालाय लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. आम्हाला कॅमेऱ्यात पण आहे ना, पण नांगार तिकडे भाऊ 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 भाऊ